आणि आता एक नजर 100 हेडलाईन्सवर। नागपुरात सुरू असलेल्या राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं। फडणवीस ठाकरेंची भेट, बीड परभणीच्या मुद्द्यासह अनेक विषयांनी गाजलं अधिवेशन। पुढचं अधिवेशन 3 मार्चला मुंबईत होणार। एका आठवड्यात अधिवेशन संपल्यानं वैदर्भीय आमदारांमध्ये नाराजी। गेल्या काही अधिवेशनात कालावधी घटत असल्यानं नाराजी, विविध मुद्दे मांडण्यास पुरेशी संधी न मिळाल्याची भावना। मागील 2.5 वर्षात केलेल्या कामांना पूर्णत्वास नेणार, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप थोड्याच वेळात जाहीर होणार, कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे लक्ष। विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठीचा निर्णय मुंबईच्या अधिवेशनात घेणार, तिन्ही पक्ष मिळून चर्चा करून नाना पटोले यांची प्रतिक्रिया। विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आणि विरोधकांच्या प्रस्तावात विदर्भातले विषय चर्चेत, महाजनांचं वक्तव्य। विदर्भ आणि उर्वरित राज्यातल्या जनतेला न्याय देण्यासाठी 6 दिवसात गोष्टी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य। विदर्भासंदर्भात अनेक बिलं अधिवेशनात ठेवली गेली आहेत, सामंत यांची माहिती। फक्त 6 दिवसांचं अधिवेशन ठेवणं आणि विदर्भातल्या विषयांवर चर्चाच न करणं म्हणजे नागपूर कराराचं उल्लंघन, जितेंद्र आव्हाडांचा आरोप। एक राज्य एक गणवेश योजना फसल्याने योजनेमध्ये बदल, विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठा आता पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे। शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील। एमपीएससी भरतीसाठीच्या वयोमर्यादेत 1 वर्षाने वाढ करण्याचा निर्णय, वयोमर्यादा ओलांडल्यानं नोकरीपासून वंचित राहणाऱ्यांना मोठा दिलासा। अर्ज केलेल्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत शिथिलता। इंद्रायणी प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित, एमआयडीसीतील पाणी शुद्धीकरण न करता सोडल्यानं प्रदूषणात वाढ। ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळेंकडून प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित। पीक विमा घोटाळ्याची चौकशी करा, पीक विमा माफिया कोण आहेत शोधून काढा, ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांची मागणी। जनसुरक्षा विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवलं, विधेयकावर अभ्यास करण्यासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली 21 सदस्यांची समिती गठीत। हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्ष गारठलेला, कारण जनतेच्या प्रेमाची ऊब आम्हाला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला। ईव्हीएममध्ये अजिबात घोटाळा नाही, विरोधकांनी जनतेचा कौल मान्य करावा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। तर विरोधकांना उघडा डोळे बघा नीट म्हणत एबीपी माझाच्या ब्रीदवाक्यातून मारला विरोधकांना टोला। देवाभाऊ सरसकट कर्जमाफी देणार असा जनतेत समज, कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जयंत पाटील यांची विधानसभेत फटकेबाजी। कुणाचाही राजीनामा घेण्याऐवजी मार्कडवाडीत डमी मतदान घ्या, जयंत पाटील यांनी मांडली भूमिका। फडणवीस म्हणाले होते तुम्हाला ट्रान्स हार्बरवर सोबत घेऊन जातो, मात्र सोबत काही नेत नाही। ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पावरून जयंत पाटील आणि फडणवीस यांच्यामध्ये जुगलबंदी, केवळ इशारो में काय चाललंय अशी इतर सदस्यांकडून विचारणा।